परत आलास ना, हेच खूप आता माझ्यासाठी. काय करू काहीच समजत नाहीये. अमृताला भेटायला तर हवंच, पण कसं कसं सांगू हिला की तुझा सत्य आता तुझा नाहीये. तेव्हा भानावर ये. या बिचारीचा म्हणा पण काय दोष आहे. माझ्या एका निर्णयामुळे कोणाकोणाला त्रास होतो याची कल्पनाही येत नाहीये मला. हे बघ, तुझं लग्न जावेदशी ठरलंय. तुझ्या गळ्यात मंगळसूत्र आणि तू एकटीच इकडे आलीस. या सगळ्याचा अर्थ कसा लावायचा आम्ही? सगळ्यात मोठी चूक झाली ती माझ्या आणि सत्यजितच्या गैरसमजामुळे. आमच्यातल्या गैरसमजामुळे जावेदशी लग्न करायला होकार दिला मी. आणि मग अगं पण सत्या कुठे आहे? तू इथे आहेस हे कसं कळणार त्याला? मी सुरुचीला सांगितलंय त्याला कळवायला. त्याला कळलं की लगेच येईल तो. सत्यजितच्या घरी माहिती नाहीये आमचं लग्न झालंय ते. आम्ही त्याच्या घरी न कळवताच निघालो होतो. त्याच्या घरी पोचलो आणि बघितलं तर त्याच्या आईला ॲम्ब्युलन्स मधून नेत होते. ना माझा गृहप्रवेश होऊ शकला, ना सत्यजित त्याच्या घरच्यांना मला भेटवू शकला. माझ्यामुळेच झालंय हे सगळं. सत्या, आईला माझ्यामुळे खरंच खूप त्रास झालाय. डॉक्टरांनी सांगितलंय तिला त्रास होईल असं काही वागू नका म्हणून. तिची मानसिक अवस्था गंभीर नाहीये ग. म्हणून अमृताला मी घरी पण नाही नेऊ शकलो आणि तिच्याबद्दल घरी काही सांगता पण नाही आलं. हे बघ सत्या, तू अजिबात काळजी करू नकोस. सगळं नीट होणार आहे. पण मला अमृताची खूप काळजी वाटते अगं. तू अजिबात काळजी करू नकोस. शी इज फाईन. ती डॉक्टर सलील त्यांच्याकडे गेली आहे ना? नाही, मी लगेच जातो तिच्याकडे. हे बघ सत्या, लवकर जा आणि लवकर घरी ये. उगाच घरच्यांना टेन्शन नको. आम्ही दोघांनी लग्न करून चूक तर नाही केली ना? नाही, चूक वगैरे काही झालेली नाहीये. पण मला एक सांग, तुला सोप्या गोष्टी अवघड करण्याची हॉबी वगैरे आहे का रे? म्हणजे अमृताने तुम्हाला सगळं सांगितलंय तर तुमचे उपकार कसे मानावे कळत नाहीये. बिल पाठवतो तुला, ते फेड म्हणजे झालं. अरे इथे काय गप्पा मारत बसलाय? बाहेर जा, बोला, चला पळा पळा. हो चल. त्या दिवशी लक्षात आलं होतं की आईंना ऍडमिट करण्यासाठी नेतायत म्हणून. एकदा असं वाटलं की पटकन पुढे यावं, पण आपण असे न सांगता लग्न करून आलो होतो. घरच्यांना माहीतही नव्हतं मी कोण आहे, म्हणून मी घरात नाही येऊ शकले. मला तुला मानाने घरी न्यायचंय, पण ते इतक्यात शक्य होईल असं मला वाटत नाही. मला माहितीये तुझ्यासाठी हे खूप कठीण आहे. पण अगं, माझ्यामुळे घरच्यांना आधीच खूप त्रास झालाय. आणि आज आईची जी काही परिस्थिती आहे ना, ती फक्त माझ्यामुळे आहे.